नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। पावसाळा सुरू झाला की आमच्याकडे ह्या काळ्या घेवड्याची आमटी आवर्जून बनवली जाते। कशी बनवतात चला दाखवते। अशी काळ्या घेवड्याची डाळ असते, ही आईने जात्यावरती गावी बनवली होती। काळे घेवडे चांगले भाजून घ्यायचे आणि ती जात्यावरती बनवायची। अगदी पौष्टिक अशी मस्त डाळ असते। हिला दुसऱ्या मसाल्यांची कशाचीही जास्त गरज नाही आहे, खूप छान ही डाळ होते। ही डाळ आहे, भरपूर असा लसूण आहे, भरपूर असा लसूण घेतलेला आहे मी सोलून। एक टोमॅटो आहे, लाल मस्त असा पिकलेला टोमॅटो आहे। कढीपत्त्याचं एक डेंटल घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत फोडणीसाठी आणि आपलं लाल तिखट आहे। जास्त काहीच मसाले नाही आहेत, अगदी बेसिकचे मसाले आहेत, पण ही आमटी अगदी मस्त आणि स्वादिष्ट बनते अगदी बेसिक मसाल्यांमध्ये। आता लसूण असा चांगला खलबत्त्यात घेऊन ठेचून घेतला। मी अर्धी वाटी इतकी डाळ स्वच्छ धुवून कुकरला अशा 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या। अगदी मऊसर शिजवून घेतलेली आहे ही डाळ। किती छान मस्त अशी मऊ शिजते, 3 शिट्ट्यांमध्येच अगदी व्यवस्थित शिजली जाते। हिला स्वतःचा असा खूप दाटसरपणा आहे, पाहू शकता। आता इथे एक पातेलं घेतलेलं आहे, मीडियम कन्सिस्टन्सीचं पातेलं आहे। गॅस चालू करून घ्यायचा, पातेलं ठेवून घ्यायचं। पातेलं चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर तेलाच्या किटलीतली अर्धी पळी इतकं तेल यामध्ये ॲड करून घ्यायचं। आता तेल ॲड करून घेतल्यानंतर याच्यामध्ये खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची। फोडणीवर आपल्या आमटीची टेस्ट डिपेंड करते, त्यामुळे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच फोडणी करून घ्यायची आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर जिरे घालून घेतलेले आहे। जिरे घातल्यानंतर कढीपत्त्याची एक डेंटल होती, ती सगळी पूर्ण घालून घेतलेली आहे। खमंग अशा कुरकुरीत कढीपत्ता होईपर्यंत मस्त असा या तेलावरती भाजून घ्यायचा। आता हे सगळं भाजून झाल्यानंतर एक अर्ध्या टीस्पूनला कमी इतका हिंग मी ॲड करून घेतलेला आहे, तोही चांगला भाजून घ्यायचा। मस्त असा ठेचून घेतलेला लसूण ॲड करून घेतलाय, चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा त्याच्यातून वास येईपर्यंत आपल्याला लसूण भाजून घ्यायचा आहे आणि चांगला असा लसूण भाजून घ्यायचा। लसूण भाजल्यानंतर आता यामध्ये आपण लगेचच आपण लालसर असा रंगावरती घेतलेला टोमॅटो आहे, अगदी पिकलेला मस्त असा टोमॅटो घ्यायचा, जेणेकरून आमटीमध्ये याचा स्वाद खूप छान लागतो। तो टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे। टोमॅटो चांगला परतवून घ्यायचा, व्यवस्थित टोमॅटो परतवून घेऊया मऊसर होईपर्यंत। एकसारखा हलवत मस्त मऊसर होईपर्यंत टोमॅटो परतवून घ्यायचा, मऊसर होईपर्यंत परतवून घेऊयात। अगदी व्यवस्थित टोमॅटो परतवून झाल्यानंतर घरगुती जो साठवणीचा मसाला होता, घाटी मसाला आमच्याकडे म्हणतात त्याला, तो 1 चमचा घातलेला आहे। अंदाजानुसार घालायचा। हा मसाला जरी तुम्हाला जास्त वाटत असला तरी माझ्याकडचा मसाला जास्त तिखट नाही आहे, त्यामुळे आमटीसाठी एवढा मसाला पाहिजे। आणि आमटी म्हटलं की थोडीशी झणझणीतपणा तिला आलाच। भाकरीसोबत कुस्करायची या आमटीमध्ये भाकरी कुस्करायची, भाकरी घ्यायची आणि याच्यामध्ये कुस्करून कांदा तोंडी लावायचा। भन्नाट असा पावसाळ्याचा बेत आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। मसाला थोडा 5 मिनिटं परतवून घेतल्यानंतर जी काळी घेवड्याची डाळ शिजवून घेतली होती तीही याच्यामध्ये घालून घ्यायची, थोडीशी घालायची अगोदर आणि मस्त परतवून घ्यायचं आणि उरलेली परत घालायची, जेणेकरून मसाल्यांचा उग्र वास येणार नाही, अगदी व्यवस्थित होईल। आता मी सगळी शिजवून घेतलेली डाळ यामध्ये ॲड करून घेतली आहे। सगळी डाळ यामध्ये ॲड करून घ्यायची, अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। सगळी एकसारखी मिक्स करून झाल्यानंतर पाणी ॲड करून घ्यायचं कुकरमध्ये आणि कुकर परत मिक्स करून पाणी ॲड करायचं, कारण पातळसरच ही डाळ अगदी व्यवस्थित आणि मस्त लागते। पाणी ॲड करून घेतल्यानंतर मीठ घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं, अंदाजाने घालायचं आणि मोठ्या गॅसवरतीच ही डाळ चांगली उकळी काढून घ्यायची। खळखळून उकळी आल्यानंतर 5 मिनिटं बारीक गॅसवरती मस्त शिजवून घ्यायची, कारण डाळ पहिली शिजलेली आहे, परंतु आपली आमटी थोडा वेळ जास्त शिजली तर चवीला खूप छान लागते। मीठ अंदाजानुसार मी घालून घेतलेलं आहे, परत मिक्स करून घेते आणि मोठ्या गॅसवरती चांगली दणदणून आमटीला उकळी काढून घेते। बघितलंत ना, किती कमी मसाले आणि अगदी बेसिक सामग्रीमधून खूप असती चविष्ट अशी आमटी रेडी होते। शेंगदाण्याच्या कुटाची, पिठाची कशाचीच गरज नाही, हिचा अंगचाच पौष्टिकपणा, दाटसरपणा खूप आहे, त्यामुळे अगदी चविष्ट आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। तिला छान उकळी येऊ लागलेली आहे, मस्त असं बबल्स येऊ लागलेत, अशीच उकळी काढून घ्यायची आहे। मस्त दणदणून उकळी काढून घ्यायची आणि एक 5 मिनिटं परत बारीक गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचे हिला।
म्हणजेच चविष्ट लागेल ही. किती छान उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर ही किती दाटसरपणा आलेला आहे. अजून शिजली की अजून दाटसरपणा येतो. कॉर्नफ्लॉवर आत्ता आलं, पण मी तर म्हणेन या काळ्या घेवड्याच्या आमटीमध्ये कॉर्नफ्लॉवर पहिल्यापासूनच होतं की काय. खूप छान किती दाटसरपणा आलेला आहे. गरमागरम अशी आमटी करायची, भाकरी बनवायच्या. भातासोबत भाकरीसोबत अगदी चविष्ट लागते ही आमटी. आता चला 5 मिनटं बारीक गॅसवरती ही थोडीशी शिजवून घेऊयात हिला. छान अशी शिजवून घ्यायची. शिजवण्यामुळे अगदी टेस्टी आणि रुचकर रेसिपी लागते. वरून थंड झाल्यानंतर कोथिंबीर ॲड करून घ्यायची. हवा तर जास्त तिखट झाली तर लिंबूही घ्यायचं आणि आमटी एन्जॉय करायची. थंड झाल्यानंतर दाखवते तुम्हाला किती मस्त झालेली आहे गॅस बंद केल्यानंतर. अगदी छान. मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन नवीन रेसिपी चॅनलवरती पाहत राहा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.